तुम्हाला सुद्धा असे जाळीदार घावणे बनवायचे आहेत, मग हे घावणे बनवण्यासाठी बिडाचाच तवा घ्या. कोकणात तर तुम्हाला सर्रास हा बिडाचा तवा बघायला मिळेल, पण जर तुम्ही पर्यटक असाल किंवा आजूबाजूला तुम्हाला कुठेही असा लोखंडाचा बिडाचा तवा भेटला आणि तो घेण्याची इच्छा असेल, पण त्याचा वापर कसा करायचा, त्याला सिझनिंग कशी करायची किंवा त्याला वळसवायचा कसा, म्हणजे त्याचा वापर कसा करायचा, कारण की हा जसा घेतलेला असतो त्यावरती जसाच्या तसा तुम्ही डायरेक्ट घावण करायला टाकलं तर त्यावर घावण येणार नाही, ते चिटकतील. त्यामुळे त्याला सिझनिंग करावे लागते, त्याला वळसवावं लागतं. तर वळसवण्याची ही पूर्ण प्रोसेस मी इथे दाखवणार आहे, तसेच घावण्याची रेसिपीसुद्धा, तो पूर्ण बघत राहा. आता हा बिडाचा तवा मी आणला, ह्याच्यावर एक तपकिरी रंगाची पावडर असते, आणली तेव्हा ती पुसून घेतली. अगदी अतिशय मोकळ्या हाताने त्यामध्ये तेल टाकायचं आहे, म्हणजे तेल कमी जास्त पडण्याचा विचारच नाही करायचा. थोडं जास्त पडलं तर चालेल, पण कमी अजिबात पडता कामा नये. तर मनसोक्त तेल टाकायचं आहे, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि हा कांदा पूर्ण असा काळपट करून घ्यायचा. त्यानंतर थंड तवा जसाच्या तसा रात्रभर ठेवायचा. आता यानंतर काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी थंड झालेला तवा आहे ना, तो पुन्हा जसाच्या तसा गॅसवर ठेवायचा आहे. हा पूर्णपणे करपलेला कांदा हा तसाच ठेवायचा आहे आणि त्यामध्ये पुन्हा आज मनसोक्त तेल टाकायचं आहे. आता हे तेलसुद्धा गरम होईल. हा काळपट काळाकुट्ट झालेला कांदा अजून जळेल, तर आजही हेच करायचं आहे, पण इथे नवीन कांदा वापरायचा नाही आहे आणि आपल्याला हीच प्रोसेस 3 ते 4 वेळा करायची आहे. आता आज देखील म्हणजे दुसऱ्या दिवशी हा तवा थंड करून घ्यायचा आणि पुन्हा असाच्या असा ठेवायचा रात्रभर. आता तिसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं, ह्यावरचं पूर्ण तेल आणि जो जळलेला कांदा आहे तो सकाळी साफ करायचा. पूर्ण पुसून झाल्यानंतर क्लीन टिश्यू पेपरने पुसून घेऊ शकता तुम्ही. मी अशाच प्रकारे फक्त ह्याच्यावरचं तेल काढून टाकलं, कांदा काढून टाकला आणि अगदी वरच्यावर टिश्यू पेपरने पुसून घेतलं, पण तेल बऱ्यापैकी जिरून जातं त्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला तो अतिशय क्लीन वाटेल. तर हा पुन्हा जसाच्या तसा तिसऱ्या दिवशी घ्यायचा आहे, पुन्हा त्यावरती मनसोक्त तेल टाकायचं आणि आज मात्र नवीन कांदा वापरायचा. आता कांदा केवढा असावा, तर पहिल्या वेळी देखील मीडियम साईजचा कांदा घ्या, दुसऱ्या वेळेस देखील मीडियम साईजचा कांदा घ्या, त्यामध्ये तुम्ही मोठ्या साईजचा कांदा घेतलात तरी चालेल, काही हरकत नाही आहे. आता सेम पहिल्या दिवशी जसं आपण कांदा टाकला आणि पूर्ण करपून तो काळाकुट्ट होऊ दिला, सेम त्याच पद्धतीने आपल्याला तिसऱ्या दिवशी देखील हेच करायचं आहे. आजच्या तेलाला पूर्णपणे जिरवल्यानंतर पुन्हा हा कांदा अशा प्रकारे झाला आहे. आता सेम प्रोसेस जी आपण दुसऱ्या दिवशी केली होती, ओव्हरनाईट पुन्हा हा कांदा जळलेला तसाच्या तसा त्या तव्यात ठेवायचा आहे, तवा थंड करून घ्यायचा आहे. ओव्हरनाईट थंड झाल्यानंतर आजचा हा चौथा दिवस. आता चौथ्या दिवशी सकाळी देखील आपल्याला थंड झालेला हा तवा पुन्हा गॅसवरती ठेवायचा आहे. त्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला मनसोक्त तेल टाकायचं आहे. आज थोडंसं कमी टाकलं तरी काही हरकत नाही आहे, कारण की जवळजवळ आपलं सिझनिंग किंवा तवा वळसवण्याचं काम पूर्ण झालेलंच आहे. पण आज देखील आपल्याला थोडंसं पुन्हा तेल घेऊन यामध्ये थोडासा कांदा पुन्हा एकदा बारीक चिरलेला छोटासा, अगदी छोटासा घेतला तरी चालेल, तो घ्यायचा आहे आणि कडकडून तेल गरम झाल्यानंतर हा काळाकुट्ट जळलेला कांदा थोडा एका साईडला घेऊन पुन्हा त्यामध्ये चांगलावाला छोटा मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून त्यामध्ये हळद टाकायची. आता इथे आपण हळद किती टाकायची, तर ठीक आहे, तुम्ही छोटा 1 चमचा टाका किंवा त्याहून छोटा टाका, अर्धा चमचा टाका, पण हळद नक्की टाका, कारण की इथे हळद हा प्रकार काय करतो माहिती आहे का, हा तवा काळा रंग पक्का करण्याचं काम करतो. तर तुम्ही जेव्हा हा पूर्ण वळसवाल तेव्हा त्यानंतर ह्याच्यावर काळा हा रंग कायमचा चिटकून जाईल, ते हळदीचं काम आहे. म्हणून आठवणीने हळद टाका. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही हळद शेवटला नाही टाकायची, पुन्हा एक कांदा नाही टाकायचा आहे, तर मात्र तुम्ही दुसऱ्या वेळी जेव्हा कांदा बदलाल ना त्याच वेळेला तेव्हा हळद टाकली तरी देखील चालेल, काही हरकत नाही. आता आहे ही 5व्या दिवशीची सकाळ. तवा पूर्णपणे थंड झालेला होता, त्यावरती काळाकुट्ट जळलेला सगळा कांदा काढून टाकलेला आहे, तेल टाकलेलं आहे, टिश्यू पेपरने पूर्णपणे क्लीन करून घेतलं आहे. अगदी त्यावरचा पूर्ण काळा रंग घालवण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा थोडंसं तेल टाकून हा काळा रंग जाईपर्यंत हा टिश्यू पेपरने पुसत राहायचा आहे. त्यानंतर आता इथे घावण्यांची रेसिपी. तर आजचा हा 5व्या दिवशी सिझनिंग झालेला किंवा वळसवलेला आपला बिडाचा तवा कशा प्रकारे काम करतो हे सुद्धा तुम्हाला बघायला हवं ना, तेव्हाच तर तुम्हाला ही रेसिपी करायची इच्छा होईल आणि तुम्ही जाऊन बिडाचा तवा घेण्याची हिंमत देखील कराल. तर मी आता इथे घेतलं आहे
1 कप तांदळाचं पीठ. आता हे तांदळाचं पीठ किती जाडसर असावं हे मी तुम्हाला बोटाने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, पण तरी तुम्ही जर आजूबाजूला कुठेही घावण्यासाठी पीठ पाहिजे असं सांगितलं तर ते तुम्हाला व्यवस्थित पीठ असं थोडंसं जाडसर दळून देतील. तर ते पीठ घ्यायचं आहे आणि इथे मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आणि आपल्याला ह्या पिठाची कन्सिस्टन्सी बऱ्यापैकी पातळ हवी असते, तर ह्यामध्ये घट्ट किंवा लम्प्स पडायला नको म्हणून आपल्याला हे अशा प्रकारे बॅटर करून घ्यायचं आहे घावण्याचं एवढं पातळ. आता हे घावणे तांदळाचे केलेत असे चहाचे पिठाचे तरीसुद्धा चालेल, पण मला इथे थोडंसं चविष्ट करायचं आहे आणि मला अजूनही सांगितलं की मला नाचणीचे लाल रंगाचे घावण खायचे आहेत. आता मी पुन्हा वेगवेगळे करून दाखवण्यापेक्षा म्हटलं अजून एक थोडीशी रेसिपीमध्ये बदल करूयात, म्हणून मी इथेच आता थोडंसं चव येण्यासाठी म्हणून थोडं नाचणीचं पीठ घालणार आहे आणि थोडं बेसनचं पीठ घालणार आहे. पण तोपर्यंत मी आता हे झाकून ठेवते, कारण मला चटणी बनवायची आहे. चटणीची रेसिपी पण अतिशय सोपी आहे. एक मीडियम साईजचा नारळ फोडलं आहे, त्याचं हे फ्रेश कोकोनट बाहेर काढलं आहे, त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं टाकलेत आणि आता हे मिक्सरमध्ये मला बारीक वाटून घ्यायचं आहे. मी इथे मिरचीचा वापर करत नाही आहे, हिरव्या मिरचीचा वापर तुम्ही करू शकता. मला आदूसाठी म्हणून फिकी करायची आहे. त्यामध्ये वाटताना जिरं टाकलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ. आता ह्या चटणीला अजून चविष्ट बनवण्यासाठी मला इथे शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे आहेत, तीळ 2 चमचे आणि थोडेफार चणे. इथे तुम्ही डाळ्यांचा वापरसुद्धा करू शकता. खमंग होते ह्याने चटणी. ह्याची एक वेगळी पावडर करून घेणार आहे आणि ती ह्यामध्ये ॲड करणार. आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्सरमध्ये बारीक वाटून झाल्यानंतर मी ह्या सगळ्या मिश्रणाला एक छानसा तडका देणार आहे. आता हा तडका देण्यासाठी मी इथे तेल घेतलं आहे, त्यामध्ये कढीपत्ता टाकला. आता तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल पण लाल मिरची वापरायची असेल तर तुम्ही ह्या वेळेला तडक्यामध्ये वापरू शकता. मी इथे लाल मिरची देखील वापरणार नाही, कारण मला फिक्की चटणी बनवायची. राई टाकली, हिंग टाकलं आहे, हळद टाकली आहे. खमंग असा चटणीचा तडका तयार आहे. यामध्ये वाटण केलेली चटणी आपल्याला घालून घ्यायची आहे, थोडीशी मिक्स करायची आहे. फार शिजवत बसायची नाही आहे, कारण की शेंगदाण्यामुळे याला घट्टपणा येतो. थोडंसं पाणी कन्सिस्टन्सीनुसार टाका. तुम्हाला ज्या पद्धतीने जाडी, पातळ, जाडसर जशी हवी आहे तशी करून घ्या आणि मग घावणे तयार करायला घ्या. आता हे घावणे तयार करता करता तुम्हाला गंमत सांगते की नारळाच्या ह्या शेंडीने मस्तपैकी कोकणी पद्धतीने तेल लावलं जातं बिडाच्या तव्याला. आता हे काहीतरी वेगळंच मी करते आहे, बघून आधुने ते माझं घेतलं, त्यामुळे पुढे काही तुम्हाला ते दिसणार नाही आहे. पण हां, नारळ फोडलात तर त्याची शेंडी नक्की जपून ठेवा आणि त्याचा वापर इथे करून बघा. खूप छान आणि ऑथेंटिक फिलिंग येते हे घावणे करताना, त्याच्यामुळे नक्की ट्राय करा. तुम्ही अर्धा कांदासुद्धा वापरू शकता, अर्धा कांदासुद्धा ह्याला लावता सिझनिंगसाठी. पण ऑलरेडी आपला तवा एवढा छान सिझनिंग झालेला आहे ना, त्यामुळे आता कांद्याची वगैरे गरजच नाही आहे आपल्याला. तर अशा प्रकारे कन्सिस्टन्सी मेंटेन करा. वरती नाचणीचं पीठ आणि बेसनचं पीठ ॲड केल्यानंतरसुद्धा एवढं पातळ हे पीठ होतं आणि ते सर्व ह्याच्यावर टाकून झाल्यानंतर झाकण ठेवा, एक वाफ काढा. त्यानंतर हे अलगद निघून येतात, एवढ्या अलगद निघून येतात हे. आणि ह्याला अजिबातच तुम्हाला नॉनस्टिक पॅनची गरज नाही आहे. खरंच एकदा थोडीशी लेंदी प्रोसेस आहे, थोडीशी टेक्निक आहे. जुन्या काळात चालत आलेली ही वळसवण्याची प्रथा आहे लोखंडाच्या तव्याला, पण हा खूप कमाल भारी गोष्ट आहे. एकदा तुम्हाला हे कष्ट घ्यायचे त्याच्यानंतर पुन्हा कधीही घावणे तुमचे या तव्याला चिटकणार नाही आहेत. मग कशाला हवेत नॉनस्टिकचे तवे? आयनच्या ह्या तव्यामध्ये खाणं बंद केलं, बरेच आजारपणं वाढलेत. त्यामुळे जर का छोट्या छोट्या गोष्टी जुन्या पण चांगल्या करता येत असतील, तुमच्या आजूबाजूला हे करणं शक्य असेल, तवे कुठे दिसत असतील तर आता मात्र नजरअंदाज करू नका, कारण त्याला घावणे चिटकतात. म्हणून तुम्हाला सिझनिंग कशी करायची किंवा तवा कसा वळसवायचा आहे हे मी तुम्हाला इन डिटेल सांगितलेलं आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा. आणि तुमचा तवा वळसवण्याची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर त्यावर घावणे कसे आलेत हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आता ह्या घावण्यामध्ये मी तुम्हाला फक्त तांदळाचे घावणे कसे करायचे ते देखील सांगितले आणि नाचणी आणि बेसन घालूनसुद्धा हे घावणे खूप छान होतात. त्या पद्धतीने सुद्धा करून बघा. ही तयार चटणी जशी झाली होती तशीसुद्धा खाऊ शकतो, पण थोडंसं प्रोटीन ॲडिशनल म्हणून मी त्यामध्ये दहीसुद्धा मिक्स केलं. खूप छान लागते. त्याचा आंबट खोबऱ्याचा असा छान मस्त येणारा मिल्कीचा फ्लेवर किंवा त्याचा असा ऑथेंटिक तडका आणि तो कढीपत्त्याची टेस्ट, वाव, आणि ते खमंग कुरकुरीत असे घावण खूप कमाल भारी लागतात. आणि ही सोया चटणी माझ्या मम्मीची होम कुक रंजनाचे हे 2 प्रोडक्ट्स आहेत, सोया चटणी आणि चणा चटणी.
हेही खूप टेस्टी आहेत. जर तुम्हाला कोणाला ह्या चटण्या मागवायच्या असतील तर लवकरच अवेलेबल होणार आहेत त्या सगळ्यांसाठी. पण हा बिझनेस अजून थोडा छोट्या क्वांटिटीमध्ये चालू आहे, त्याच्यामुळे लवकरच तुमच्या सगळ्यांपर्यंत ही चटणी अवेलेबल होऊ शकते. तर स्टे ट्यून आणि ही रेसिपी करायला विसरू नका. आणि जर आजूबाजूला हा बिडाचा तवा कुठे भेटला तर बिनधास्त आणा आणि नक्की सिझनिंग करा घरच्या घरी. मस्तपैकी घावण करून बघा. थँक्यू. बाय बाय.